काल मी शाहवाडी तालुक्यातल्या थेरगावात गेलतो. निसर्गाच्या कुशीतलं, संस्कृतीने नटलेलं, भक्तीनं भारलेलं आणि वारणा आणि कडवी नदीचा संगम असलेले हे थेरगाव आहे. या गावात गेली 90 वर्ष विना परंपरा जपली जाते. आता ती कशी ते सांगतो. या गावात ग्रामदैवत श्री हनुमानाचं मंदिर आहे. विना परंपरेनुसार भागवत सप्त्यात 7 दिवसांचं पारायण झाल्यावर एक दिवस गावातून दिंडी निघते. पालखीसोबत विना ही गावभर फिरवली जाते. वर्षातून फक्त एकदाच विना मंदिरात उतरली जाते. परत दुसऱ्या दिवशीपासून विना घेण्याची परंपरा चालू होती. बाकी वर्षभरात तुम्ही कधीही मंदिरात आलात तरी विना कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर दिसणारच. व्हिडिओ आहे पुढे अजून तोवर अकाउंटला फॉलो करा. ही परंपरा थेरगावकरांच्या श्रद्धेचा श्वास आहे. या दिवशी माघारणी पण देवाच्या दर्शनाला येत्या. थेरगावकरांच्या भक्तीला खरंच दाद द्यावी लागेल, कारण हा 16 सणापेक्षा पण मोठा असतोय. पहाटे 4ची काकड आरती, भागवत वाचन, भजन कीर्तनाचा गजर याचे एक नंबर नियोजन करतात. गावातल्या परंपरा म्हणजे फक्त देवपूजा नाही तर गावाला एकत्र बांधणारी शक्ती आहे. हे थेरगावातून अनुभवायला मिळालं. तुमचं गाव कोणतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे थेरगावातलं अंजनाई देवीचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 2 मंदिरांपैकी एक मंदिर इथं आहे. तिथं आपली बरीच फॉलोअर पण भेटलेली. मी आज जो काय आहे तो ह्या लोकांच्या प्रेमामुळेच आहे. माझा सत्कार पण करण्यात आला. माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. थेरगावची माती, तिथली भक्ती आणि तिथली संस्कृती हे कायम माझ्या लक्षात राहणार. जशी थेरगावकरांनी विनेची परंपरा जपली तशीच माझ्या प्रवासाची ताकद तुम्ही ऐसा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच फॉलो करा. एकत्र येऊन आपली परंपरा जगाला दाखवूया.